प्राधिकरणाच्या 36 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत असलेले आमचे सहकारी स्थानिक लोकाधिकार समितीचे चिटणीस सदैव तारी यांच्या या निरोप संवारात, म्हणजे आपण म्हणतो कार्यपूर्ती सोहळा, आपण निरोप म्हणत नाही, निरोप म्हणजे शेवट, म्हणजे आपण म्हणतो परत यायचंच नाही, म्हणजे तू गेला हॉस्पिटलमध्ये परत येऊ नकोस असं नाही. कार्यपूर्ती, त्यांनी जे कार्य केलं त्याच्या कार्याची पूर्ती झालेली आहे आणि त्यानिमित्त आपण जो सोहळा करतो त्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या सौभाग्यवती तारी वहिनी, आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपरकर साहेब आणि उपस्थित सर्व कर्मचारी वृंद, खरं तर मुंबई बंदर हे देशातलं 1 नंबरचं बंदर आहे. आज 154 वर्षाची वैभवशाली परंपरा लाभलेले हे मुंबई बंदर, आणि या मुंबई बंदरामध्ये आज आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली. हे आपल्या सर्वांचं खूप मोठं आपण भाग्यवान आहोत की आपल्याला एवढ्या मोठ्या देशातला एक प्रथम क्रमांकाचं बंदर आणि त्यामध्ये आम्हाला सेवा करण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आज 36 वर्ष सेवा दिली. 36 वर्ष म्हणजे आज वयाच्या 60 वर्षापैकी अर्ध्यापेक्षा अधिक वर्ष त्यांनी या मुंबई बंदराला दिले, योगदान आहे मुंबई बंदरासाठी. तर आज ह्या मुंबई बंदराचं म्हणतात ना की जी 154 वर्षांची वैभवशाली परंपरा, त्यावेळेचा मुंबई बंदर जेव्हा म्हणे की मुंबई बंदरातून सोन्याचा धूर निघायचा, आणि हा जो प्रवास आहे मुंबई बंदराचा त्याच्यामध्ये आम्ही हे सर्व आता जे सेवानिवृत्त होत आहेत हे सर्व साक्षीदार आहेत त्याचे, यांनी हा सर्व प्रवास बघितलेला आहे. आज तारींच्या बद्दल बोलायचं झालं तर तारी खरं पाहिलं तर मूळचे आमच्या स्थापत्य अभियंता विभागाचे कर्मचारी, बरोबर आहे. तिथून ते नंतर मला वाटतं रुग्णालयामध्ये आले, डॉक्स मध्ये गेले, डॉक्स मधून नंतर इकडे आले. खरं तर रुग्णालय म्हटलं की सेवा आली. त्या सेवा म्हणजे आता तिथे सेवाभाव असलेल्या लोकांच्या तिकडे गरजेचं आहे. सेवाभावी ज्यांची वृत्ती आहे अशा लोकांची तिथे गरज असते, आणि म्हणूनच मला वाटतं परमेश्वरांनी या व्यक्तीला इथे लोकांची सेवा करायला पाठवलेलं असं. कारण मला माहिती आहे की आम्ही काही आमच्या हक्काचे आमचे जे कोण आमचे पदाधिकारी आहेत, हक्काने आम्ही त्याला सांगू शकतो, रात्री अपरात्री उठू शकतो, असे जे काही आमचे हक्काचे पदाधिकारी आहेत त्यापैकीच एक तारीला आम्ही कधी कुठल्याही पेशंटच्या बाबतीमध्ये रात्री अपरात्री आम्हाला कोणाचे फोन आले, आता आम्हाला बऱ्याच वेळेला कित्येक एम्प्लॉईचे नाते वगैरे ऍडमिट असतात, आम्हाला रात्री फोन येतात, आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की ते 1 आठवड्यानंतर तुम्हाला त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधून बाहेर जायला, म्हणजे फोटोस हॉस्पिटलला तुम्ही ऍडमिट व्हावं सांगतात. मग तो रुग्ण कुठल्याही गंभीर परिस्थिती असला तरी त्यांनी फोटोस हॉस्पिटलला यायचं 1 आठवड्यानंतर, त्याला एक्सटेन्शन बंद आहे. तर अशा वेळेला बरेचसे लोक फोन करत असतात, मग त्यावेळेला आम्हाला थोडंसं माहिती घ्यायची असते. मग आम्ही तारीसारखे आमचे जे हक्काचे लोक आहेत त्यांना आम्ही फोन करत असतो, त्यांना आम्ही जे काही जबाबदारी देतो ते पडतात ना की प्रामाणिकपणे पार पाडतात. आज कधीही रुग्णालयामध्ये आल्यानंतर तारीला फोन केला आणि तारी ते आपल्या कामाशी देखील तेवढाच प्रामाणिक होता. आज त्याचा जो स्वभाव आहे बघा की चेहऱ्यावर कधी स्मित हास्य, त्याच्या कधी गंभीर चेहरा त्याला आम्ही पाहिलेला नाही, आणि जेव्हा यायचो त्यावेळेला तो हसतमुखाने प्रत्येकाला जे काय काम असेल त्यावेळी तो सहकार्य करायचा, आपलं काम पण करायचा. आता कधी कधी त्याला मग त्याच्याबरोबर कोण त्याचा सहकारी असेल त्याला तो काम तिथे त्याचं काम तो त्याला द्यायचा, आणखी तो लोकांबरोबर जाऊन स्वतः तिथे डॉक्टरांकडे इकडे जे काय काम असेल ते स्वतः येऊन प्रत्यक्ष करायचं आहे. आत्ताच काही थोड्या दिवसापूर्वी माझ्याबरोबर मी येत होतो रुग्णालयामध्ये आपल्या ह्या मुंबई पोर्टरेश हॉस्पिटलमधल्या रस्त्याने, आणि इथेच या कॉर्नरला मी राईड मारताना समोर एक बाईक साईडनी एक बाईकवाला आला, मोटरसायकलवाला, माझ्या गाडीवर धडकला आणि तो फुटला, म्हणजे नाक फुटलं त्याचं वगैरे. चूक त्याची होती, तो बोला गलती मेरा था, मैंने देखा नाही. ठीक आहे बोललो, तरी मी माणूस त्या दृष्टीने त्याला बोललो की गाडी वेट करेल, त्याला गाडी साईडला आणली, माझ्या गाडीत बसून आणला. आता म्हणलं आणल्यानंतर इथे त्याला प्राथमिक उपचार तर द्यायला पाहिजे आपल्याला. मला आठवण झाली तारीची लगेच, तारीला फोन केला,
तारीला बोललं, तारी लगेच इकडे ये करून तो बिचारा आला. त्याला म्हणलं ह्याला ना लागलेलं आहे, त्याचं नाक फुटलंय, परत त्याला ब्लिडिंग होतंय, तर त्याला घेऊन जातो. लगेच त्या कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर आहेत त्या अलका मॅडम त्यांच्याकडे घेऊन गेला. त्याने लगेच त्याचं, आणि मी माझ्या दुसऱ्या कामासाठी निघून पण गेलो. पण तारीने त्या व्यक्तीला, जसं का आपल्याला नाव गाव पत्ता काय माहित नाही, जो अनोळखी आहे, त्याला मी फक्त याच्याकडे सोपवलं तारीकडे. तारी याचं जे काय असेल ते करून दे करून सगळं मेडिकलचं. आणि मी आपल्या माझ्या कामाला निघून गेलो. मला वाटतं काय मी संदीप डॉक्टर गेलो होतो ना काही. तर त्यावेळेला तिथे मग त्यांनी तारीने त्याला कॅज्युअल्टीमधून घेऊन गेल्यानंतर त्यांनी काय इकडे सर्जिकलला पाठवलं. सर्जिकलमध्ये त्याच्यावरती त्याला काय औषधोपचार केले वगैरे सगळे. आणि त्यानंतर मग तारीने संपूर्ण त्याचे ट्रीटमेंट केल्यानंतर मी जेव्हा माझं काम आठवून आलं तर तारीने सगळं काम पूर्ण केलं होतं. तर तो माणूस पण गैरवरला की चूक माझी होती, परंतु या व्यक्तीने याने मला म्हणतो ना की आपल्या घरचा माणूस आहे तसं त्यांनी त्याला तिथे उपचारासाठी मदत केली. आणि मग नंतर मग आम्ही त्याला तारीने त्याला सोडलं पण तिकडे. त्याची तुझ्या बाईकवर सोडलंस त्याला ना तू तिथे. त्यांनी स्वतःच्या बाईकवर त्याला तिथे नेऊन सोडलं त्याच्या गाडीच्या इथे. म्हणजे अशी लोक आहेत फार कमी आहेत. आणि अशा लोकांची खरं गरज आहे रुग्णालयामध्ये. आज कार्यालय, आज सगळेच आपण आपले म्हणतात ना की आपण 40,000 कर्मचारी होते तो भूतकाळ झाला. पण आता आपण बघतो ना 1800 ते 2000 लोक आपल्याकडे शिल्लक आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळेच लोकांना ही संधी मिळत नसते. आज बरेचसे लोक जे आज कार्यालयामध्ये काम करतात ते टेबलवर काम करतात. तिथे त्यांना कुठली सेवा म्हणजे बोलतात एखाद्या आपण म्हणतो ना की मानवतेची सेवा, ती सेवा करण्याची संधी या रुग्णालयामध्ये मिळते. आणि मला सांगायला आवडेल की जे रुग्णालयामध्ये काम करतात त्यांच्याकडे सेवाभाव हा असायलाच पाहिजे. त्यापैकी तारी आज मी बघितलं की म्हणतात ना की नियती काही वेळेला आपण म्हणतो नियती काही वेळेला क्रूर असते. आपण चांगल्या कर्माची फळं आपल्याला फार उशिरा मिळतात. पण आता सध्या त्याचा जो काय प्रवास सुरू आहे, आम्हाला खूप हे झालं, दुःख झालं त्या गोष्टीचं की जे अशा ह्याच व्यक्तीबरोबर का आज त्याच्या पत्नीसोबत पहिला झालं, नंतर मग तो पत्नीसाठी त्यांनी जे काय करायचं ते सगळं केलं. म्हणजे इतकी धावपळ त्यांनी केली पत्नीसाठी की स्वतः धावत होता. आणि त्यालाच त्या दुर्धर आजाराने गाठावं ते दुर्दैव म्हणायला लागेल. तर आणि तरी त्यातून देखील ह्याचा जो चिकाटी आणि संघर्ष करण्याची जी वृत्ती आहे त्याच्यामुळे आजारावर हा नक्कीच मात करेल. आणि ह्या आजाराला तो हरवून राहणार आहे हे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. आणि पुन्हा एकदा मी त्याला सांगणार नाही की तुझी इथे उणीव आम्हाला भासेल वगैरे, कारण उणीव आम्हाला भासणार नाही. कारण काय तो तिथे चांगला ठणठणीत बरा होऊन परत हा लोकांच्या सेवेसाठी इकडे आम्हाला सेवा द्यायला येणार आहे इकडे. असो मी तारी तुला मी मुंबई बंदर प्राधिकरण स्थानिक लोकांच्या समितीच्या वतीने सेवानिवृत्ती नंतरच्या पुढील आयुष्यासाठी आयुष्य सुखाचा समाधाना समृद्धीचा जाओ, तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो, तुझ्या जे काय तुझे संकल्प असतील ते तुला पूर्ण करण्याची संधी आता प्राप्त झालेली आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा घे आणि न डगमगता पुढे चालत राहा. आम्ही तुझ्या सोबत आहोत. मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालय तुझ्या सोबत आहे. कारण आपल्याला सगळ्यात मोठी, मगाशी माझे मित्र नंदू राणे यांनी सांगितलं की मुंबई बंदर ही आपली आई आहे. खरंच आई आहे. एक जन्म देणारी आपली आई आहे आणि आपल्या पोटाचं उदरभरण करणारी एक आई आहे. तर ह्या आईने आपल्याला ज्या काही सुविधा दिल्या, सेवा ते निवृत्तीनंतर आता बऱ्याच ठिकाणी सेवानिवृत्त झाला कर्मचारी की त्याला त्याच्या सगळ्या सेवा बंद होतात. म्हणजे त्याला पेन्शन चालू झालं की मग त्याचा काय संबंध राहत नाही त्या कार्य आस्थापनेशी. बरोबर मुंबई बंदर एक असा आस्थापना आहे की तिथे सेवानिवृत्तीनंतर देखील आपल्याला आज असं ज्या काय सुविधा आहेत त्या सगळ्या मिळत आहेत. आणि आज म्हणतात ना की तारीख सुद्धा मला मगाशी म्हणजे त्यांनी त्याच्याकडे जी बोलतात ना की जाणीव असणं कुठल्याही गोष्टीची. एकदा बोलता तो बोलला मला, जेव्हा त्याच्या पत्नीची ट्रीटमेंट सुरू होती त्या मला बोलला, भाई खूप आभार आहेत माहिती आज मुंबई पोर्टमध्ये आपण आहोत म्हणून मला हे 5-5 लाखाचं जे इंजेक्शन आहे ते मी घेऊ शकतो. नसतो तर मी काय केलं असतं. खरंच आहे. आज 5 लाख म्हणजे छोटी रक्कम नाही आहे. सर्वसामान्य माणसं का आपल्या घरात ठेवत नाहीत.
त्यांच्या बँक खात्यात नसतात एवढ्या मोठ्या रकमा. मग अशाला त्यांनी कुठे जायचं? मग आपण विचार करतो की अरे आपण मुंबई मंदिरात आहोत म्हणून आपल्याला ही सेवा मिळते, पण इतर जे लोक आहेत ज्यांच्याकडे आज जे ज्यांना ही सेवा मिळत नाही त्यांचं काय? म्हणजे आपण खूप सुखी आहोत, भाग्यवान आहोत. मी मगाशीच म्हणालो मुंबई मंदिरामध्ये सेवा करायला मिळाला म्हणून आपण फार भाग्यवान आहोत. तारी पुन्हा एकदा तुला मी ताले लोकाधिकार समितीच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि तू जरी मुंबई बंदरातून सेवा होत असतील तरी तू स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये आहे तसंच राहणार, कार्यरत राहणार. आणि तुझ्या या संपूर्ण प्रवासासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई.